एका गावामध्ये तो एक मनुष्य होता अतिशय गरीब, पण त्याची देवावर प्रचंड श्रद्धा होती. आणि का कुणास ठाऊक त्याच गावातल्या एका व्यापाऱ्याला त्याच्या ह्या आस्तिक असण्याचा खूप त्रास व्हायचा. आणि प्रत्येक वेळेस हा देवावर एवढी श्रद्धा कशी ठेवू शकतो असा प्रश्न त्याला नेहमी पडायचा. आणि काही वर्ष गेल्यानंतर एकदा असं झालं की त्या गावामध्ये मोठा दुष्काळ पडला. बरेच गरीब लोक गाव सोडून दुसऱ्या गावी कामधंद्यासाठी जायला लागले. पण हा मनुष्य मात्र गाव सोडत नव्हता, कारण त्याची देवावर प्रचंड श्रद्धा होती. काही ना काहीतरी उपाय निघेल असं त्याला नक्कीच वाटत होतं. पण कालांतरानं त्याच्याकडे जी काही तुटपुंजी कमाई होती ती संपली. अक्षरशः घरातलं अन्नधान्य सुद्धा संपलं. आणि जेव्हा त्या व्यापाऱ्याला हे कळालं तेव्हा तर त्याला आनंदाच्या अक्षरशः उकळ्या फुटल्या. आणि त्यानं लगेच डोक्यात काहीतरी घेतलं आणि मग त्यानं एका बैलगाडीमध्ये भरपूर सारं अन्नधान्य भरलं आणि आपल्या नोकराला सांगितलं की ही बैलगाडी सगळी त्या गरीब मनुष्याला नेऊन दे. आणि एवढं सगळं अन्नधान्य पाहिल्यानंतर जेव्हा आश्चर्यचकित होऊन तो विचारेल की हे सगळं कोणी पाठवलं, तेव्हा सांग त्याला की हे सगळं सैतानानं पाठवलंय म्हणून. आणि मग बघूया त्याच्या देवावरच्या श्रद्धेचं काय होतं ते. असं मनातल्या मनात म्हणत तो खूप छान आनंदानं त्या माणसाला त्यानं बैलगाडी घेऊन पाठवलं सुद्धा. जेव्हा हे बैलगाडीभर धान्य घेऊन तो नोकर या मनुष्याकडे गेला तेव्हा या मनुष्यानं सगळं ते धान्य आपल्या झोपडीमध्ये उतरवून घ्यायला सुरुवात केली. या नोकराला वाटू लागलं की हा का विचारेना की हे सगळं कोणी पाठवलंय म्हणून. सगळं धान्य उतरवून घेतल्यानंतर सुद्धा या मनुष्यानं तो प्रश्न काही विचारलाच नाही. शेवटी नाईलाजानं त्या नोकरानंच त्याला विचारलं, तुम्हाला प्रश्न नाही पडला का हे सगळं अन्नधान्य तुमच्यासाठी कोणी पाठवलंय ते. त्यावर या मनुष्यानं उत्तर दिलं, ते जाणून घेण्याची मला गरजही वाटत नाही, कारण माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. माझा परमेश्वर जेव्हा आदेश देईल ना तेव्हा त्याचा आदेश सैतानाला सुद्धा मान्य करावाच लागेल. ही असते खरी श्रद्धा, हा असतो खरा विश्वास. मग ही गोष्ट जरी असली छोटीशीच तरी अर्थ खूप चांगला आणि व्यापक सांगणारी, ती कशी वाटली तुम्हाला हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. थँक्यू.